जर तुमच्या घरामध्ये मोठे व्यक्ती आहे, वडीलधारी व्यक्ती आहे, तुम्ही जर कधी त्यांचंच मन दुखवत आहात आणि वरून अजून तुम्ही अपेक्षा करताय की मी भरपूर पूजा अर्चा करतोय, त्याच्यानंतर मी तारक मंत्र म्हणतोय, सूर्याला पाणी देतोय, त्यानंतर स्वामी समर्थांचा जप करतोय, तरीही माझ्या इच्छा पूर्ण होत नाही आहे. जर तुम्ही घरातल्या स्त्रीचा अपमान करताय, तुमच्या घरामध्ये आई वडील असो, काका काकू असो, कोणतीही मोठी व्यक्ती असो, त्यांना आदर देत नाही आहे, त्यांचा अपमान जर करताय, तर कसं काय तुम्ही म्हणू शकता की आमची इच्छा पूर्ण होत नाही आहे म्हणून, देव परीक्षा बघतोय म्हणून? बरेच कारणं आहेत. जेवणाच्या ताटात जर हात धुतलं तर त्याचं देखील पाप लागतं आपल्याला. जेवणाच्या ताटात हात धुतल्यामुळे आपला राहू खराब होतो, शनी तर त्रास देतोच. त्याच्यानंतर आपण रस्त्याने चालतो, एखाद्या व्यक्तीचा डबा पडला किंवा एखाद्या व्यक्तीच्या हातातून काही त्याची वस्तू पडली, आपण मदत करण्याऐवजी सरळ चालत गेलो तर आपला शनी खराब होतो. या साध्या साध्या गोष्टी आहेत. जर कधी आपण सर्व पूजा अर्चा करतो आहे, पण घरामध्ये कोणाची ना कोणाची निंदा करतोच आहे. मग तो नातेवाईक असो, भाऊ भाऊजाई असो, सासूने सुनेची निंदा केलेली असो, सासू तोंडावर सुनेला काही बोलेल ना तर पाप नाही लागत, पण ती जर कधी शेजारी पाजारी निंदा करत असेल तर ती लाख पूजा करेल, त्याचं महत्त्व नाही आहे. हाच नियम सुनेच्या बाबतीत देखील लागू आहे.